एका काळात मराठी सिनेमात मोठमोठ्या कथा सांगण्यासाठी मोठमोठ्या माणसांची गरज नव्हती. कधी कधी एका सामान्य कुटुंबाची गोष्ट ही संपूर्ण समाजाचा आरसा बनायची. असाच एक सिनेमा साधी माणसं. 1965 साली भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा गावाकडून शहरात येणाऱ्या एका साध्या कुटुंबाची गोष्ट सांगतो. गावच्या सरळ साध्या जगातून शहराच्या वातावरणात आलेलं हे कुटुंब. पण शहरात त्यांना जाणवतं की साधेपणा म्हणजे सगळ्यांसाठी माणुसकी नसते. त्यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेतला जातो आणि कुटुंबातील स्त्रीकडे एका पुरुषाची वाईट नजर पडते. इथून सुरू होतो एका पतीचा संघर्ष, आपल्या पत्नीचा सन्मान जपण्याचा आणि या स्वार्थी जगात आपला स्वाभिमान टिकवण्याचा. पण साधी माणसाची खरी ताकद या कथेत नाही, तर त्या काळात सामान्य माणसांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आहे. कारण ही माणसं गरीब असतील, साधी असतील, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, माणुसकी. आणि म्हणूनच साधी माणसं हा फक्त एका कुटुंबाचा संघर्ष नाही, तो एक प्रश्न आहे, साधेपणाला आपण कमजोरी समजतोय का? कारण ज्यांच्याकडे पैसा नाही, सत्ता नाही, प्रभाव नाही, त्यांच्याकडे कदाचित फक्त स्वाभिमान असतो. आणि जेव्हा त्या स्वाभिमानाची परीक्षा घेतली जाते तेव्हाच कळतं की खरं मोठं कोण, श्रीमंत माणूस की साधा माणूस.